अनुष्ठान करत कासया करणे. कलियुगाला आयुष्य मर्यादा कमी आहे ना. असं असलं तरीही साधू संतांनी समन्वयाची अपेक्षा केलेली महाराज. समन्वय साधावा. कारण द्वापार युगामध्ये जर आपल्याला साधना परिचर्या पूजा सांगितली असली तरी भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती सर्वसामान्य गोपाळांना झाली कशी कशी झाली. तुकोबरायांचंच प्रमाण आहे. करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन करीती नामाचे द्वापार युगामध्ये परिचर्या पूजेने भगवंत प्राप्त होत होता हे सत्य. पण नामस्मरण घडतच नव्हतं असं नाही ना. सामान्य पाहता गोवळी खाये त्यांची उष्टावळी. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा आणि गोळ्याचा जर संबंध जोडला आपण समन्वय तर गोळी नुसतं भगवान श्रीकृष्णाच्या नामस्मरणामध्ये तल्लीन हो जायची. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा लाभ छंद नाही का. या नामाच्या छंदामध्ये ते तल्लीन व्हायचे. आणि म्हणून करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन गडी कानो बाचे ध्यान करीती नामाचे चिंतन. नामाचं चिंतन करणं कलियुगातली साधना आहे आणि ध्यान करणं कृतयुगातली साधना आहे. गोपाळ होते द्वापार युगामध्ये म्हणजे समन्वय जोडत असताना आज आपल्याला नामस्मरण ही सुलभ साधना तुकोबरायांनी साधू संतांनी उपलब्ध करून दिली. परंतु तरी देखील याला अनुसरून समन्वय जोडून काही साधनांची अपेक्षा आवश्यकता. मग एकाग्र चित्ताने कुठंतरी एकच जाग्यावर बसून निरामय स्थितीवर जाऊन थोडस ध्यान भगवंताचं करायला काय हरकत आहे. नामस्मरण तर अत्यंत सोपंच आहे. तुम्हाला बाकीच्या शरीराने कोणत्याही उद्योगात गुंतला तुम्ही तरी तोंडाने नाम स्मरण करावं लागतं. आता स्वयंपाकात घे महाराज आपल्या दैनिक रिपोर्टरचे संपादक जाहिरातीचे विभागाचे अनंतराव घिगे साहेब आहेत. तुम्हाला नमन वंदन. या इकडे वर या. नाना तिथं बरे या पद्धतीचं या. मग ही सगळी परिस्थिती साधू संत तुमच्या माझ्या समोर आणून देतात. आपल्या सर्वांना जीवन मरणाच्या चक्रातून मुक्तता हवी आहे आणि मुक्ततेसाठी यापैकी एक साधना कलियुगात सुसंगत ती म्हणजे नामाचं चिंतन नावाची साधना. या नामाच्या चिंतनाने आपल्याला कलियुगामध्ये भगवंत प्राप्त करता येतो. आणि हे सप्ताह आयोजित करण्यामागची भूमिका हीच आहे. का करायचे सप्ते आम्ही दररोज व्यवहारामध्ये संसारामध्ये इतके गुरफटलोय की आम्हाला खरंच म्हणजे मला असं वाटतं बरं का नाना आपण स्वतः माणसं एवढे स्वतःला व्यस्त करून घ्यायला लागले. तसं इतकं दगदगीचं जीवन नाही आणि इतक्या दगदगीत तुम्ही आम्ही 100 वर्ष जगू शकत नाही. सगळ्यांचा काय करता काहीच पत्ता नाही. कुठं पळता त्यांना माहितच नाही. नुसती पळापळ धावा धाव धावा धाव. कुठं धावायला लागली आपल्याला मिळ नाही. कोणी विचारतं कुठं नाही नाही घरी चाल. अरे घरी जाण्यासाठी एवढं काय पळायची गाडी गरज नाही. तांबरेश्वर किती पळापळ आहे. संसार सागरुगा भव